फ्रेंडशिप बँड? आपण दोघांनी एकाच वेळी एकमेकांसाठी सेम गिफ्ट घेतलेलं आहे. कसं शक्य आहे? ग्रेट माइंड्स थिंक अलाइक. हा म्हणजे एकदम एकदम म्हणजे असा दैवी प्रकार झाला. पण फ्रेंडशिप डे तर होऊन गेलाय, तरी कसं काय? अहो मी मार्केटमध्ये फिरत होते, म्हणजे तुम्ही मला फिरवत होता, तर मग सगळीकडे बघत होते ना काय काय आहे, तर अचानक मला दिसला आणि मी विचारच करत होते अजून काय काय घेऊन जावं तुमच्यासाठी. मग म्हटलं मैत्रीचा बंध अजून घट्ट करूया. मग करून टाका. हॅपी बिलेटेड फ्रेंडशिप्स डे. बिलेटेड कशाला? अहो आपलं राज्य आहे, आपल्याला हवं तेव्हा आपण फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन्स डे सगळं साजरं करू शकतो. ओके, मग हॅपी फ्रेंडशिप्स डे. हॅपी फ्रेंडशिप्स डे. आणि तुम्ही खरं तर फ्रेंडशिप डे म्हणून हे ब्रेसलेट मला आधीच दिलं होतं आणि मी काहीच दिलं नव्हतं, म्हणून मग मी असा विचार केलेला की ह्यावेळी मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधते. अच्छा, हे बरं आहे, म्हणजे तुम्ही हे सगळं असं नीट ठरवून केलं. हुशार आहात तुम्ही मिसेस राजवाडे. आणि तुम्ही खूप हँडसम आहात मिस्टर राजवाडे. सुनंदी, चला ना कुठे? तिकडे. नको, मला इथेच छान वाटतंय तुमच्या मिठीत. हो, छान तर मलाही वाटते हो, पण पोटाचंही काहीतरी बघितलं पाहिजे ना. म्हणजे भूक लागली आहे तुम्हाला? म्हणजे तुम्हाला नाही लागली का? ऍक्च्युली लागली आहे. हो, मग खास शेफ समर यांची पेशकश आहे आणि रेडी आहे तुमच्यासाठी. म्हणजे हे सगळं तुम्ही केलंय? हे सगळंच्या सगळं मी केलंय. खरंच? सगळा तुमच्या आवडीचा बेत आहे. चला. झालं ना सगळं? मग चला ना आता जाऊया ना घरी. म्हणजे घरी कशाला? व्यक्तीने थोडंच केलं सगळं. म्हणजे मंदाताईंनी सुद्धा एवढं सगळं पुलाव केला ना मी, पुलाव. हो 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 पुलाव केलं ना. म्हणजे मग आपण न जेवता गेलो तर वाईट वाटेल ना त्यांना. हो ना मंदाताई? वा, वाईट खूप वाटेल मला, खूप. आजी, मी तर म्हणतो आपण मस्त असं आईस्क्रीम पण मागूयात. हो म्हणजे आईस्क्रीम तर झालंच पाहिजे. ओ गॉड. काय ग मल्लिका, मध्ये त्याची देवाची आठवण कशी काढलीस तू? नाही, हे सगळं छान झालं ना, म्हणून देवाचे आभार मानते. हो गॉड, थँक्यू. हो का, छान छान छान. हो मल्लिका, ते सॉरी, थोडं अजून थोडंसंच राहिलेलं आहे, ते करूया ना आपण. आता काय करायचं हे? सलाड पुलाव बरोबर चालतं. या मिळून करूया, म्हणजे लवकर होईल. या ना, या, या. सॅलड या, थोडं. सीझर सॅलड. काय झालं? तुम्ही काय विचार करताय? आश्चर्य वाटतं मला की प्रेमात माणसं किती पटकन बदलून जातात. म्हणजे बघा, काही दिवसांपूर्वी जर मला असा कोणी प्रश्न विचारला असता की राजवाडे, तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न किंवा तुमची आकांक्षा काय आहे, तर मी त्यांना एक मोठी लिस्ट ऐकवली असती की अमुक डील, तमुक डील, हे प्रोजेक्ट, ते प्रोजेक्ट. पण आज ते सगळं मला दुय्यम वाटतंय. आत्ता जो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतोय ना, तीच माझ्यासाठी आता यापुढे आयुष्यभराची प्रायोरिटी असेल. तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न, एखादी इच्छा जी मी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटतं? काहीच नाही. मला जे हवं होतं ते सगळं मिळालेलं आहे मला. मला माहिती आहे तुम्ही खूप महत्वाकांक्षी आहात. काहीतरी इच्छा असणार, पण तुम्ही बोलून दाखवत नाही. हा चान्स आहे स्वानंदी. सांगा प्लीज. वेळ घेऊन विचार करून सांगा. मला वृद्धाश्रमासाठी आणि एकूणच पर्यावरणासाठी काहीतरी छान काम करायचंय.
ते तर तुम्ही कायम करता स्वानंदी, आणि करत राहाल. आणि मी आहेच की तुमच्या जोडीला. मला तुमची पर्सनल इच्छा जाणून घ्यायची. अहो, पर्सनल इच्छा अशी खरंच काही नाहीये. मला तुम्ही मिळालाय राजवाडे. तर आयुष्यातला प्रत्येक क्षण मला तुमच्या बरोबर घालवायचा आहे. असाच तुमचा हात धरून लांबवर चालत जायचंय. अच्छा, म्हणजे ट्रेकिंग किंवा रोड ट्रिप? अगदीच तसं नाही, पण हो, तुम्ही, मी, आजूबाजूला सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा किलकिलाट, स्वच्छ निरोगी हवा. थोडक्यात काय, तर मला आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर असायचा आहे. मी तुमच्या बरोबरच आहे स्वानंदी, आणि तुमचाच आहे. हा, आणि मध्ये मध्ये मला असं छान सुंदर जेवणाचं सरप्राईज मिळालं की बास, मग सगळं मिळालं. हा, हे एवढं सगळं नाही आहे. आणखी एक गंमत आहे छोटीशी. काय? आहे, तुम्ही जरा डोळे बंद करा प्लीज. राजवाडे. अहो करा ना. ओके. मी सांगेपर्यंत उघडायचं नाही तर डोळे. नाही. 1 2 3. गुलाबजाम हे सुद्धा तुम्ही बनवले? मी बनवलं. नाही नाही, हे म्हणजे आता अति झालंय. आता मला सगळं सोडून सगळ्यात आधी गुलाबजाम खावं लागेल. अर्थात लगेच. एक मिनिट.